आज मी तुमच्यावर एक छान रेसिपी शेअर करते, ती म्हणजे बेसन गूळ वडी. खूप सुंदर रेसिपी आहे, पौष्टिक आहे आणि एकदम पटकन होणारी. लहान मुलांना छोटे बुकेसाठी जर काहीतरी पाहिजे असेल ना, तर अशा पद्धतीने बेसन गूळ वडी करून बघा. खूप मस्तपैकी आहे ती रेसिपी. आणि रेसिपी शेवटपर्यंत बघा. प्रत्येक गोष्ट शांतपणे व्यवस्थित अशी बारकाईने सांगितलेली आहे. अजिबात स्किप करू नका. आणि चॅनलवर नवीन ना, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल पण सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आपल्या वडीला सुरुवात करूया. इथे आता वडी करताना ना भांडं जर असं मोठं घ्यायचं, म्हणजे आपल्याला ना ढवळताना बेसन परतताना ना व्यवस्थित, म्हणजे असं त्रास होत नाही, व्यवस्थित परतलं जातं. इथे मी 3/4 कप तूप घेतलेलं आहे. तूप घेताना असं पातळच घ्यायचं, घट्ट घ्यायचं नाही, नाहीतर तुपाचं प्रमाण हे आपलं चुकतं. आणि तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे आणि रवा छानपैकी त्याच्यामध्ये परतवायचा आहे. रव्याने ना वडीला आपला एक क्रंचीनेस येतो छानपैकी, त्यामुळे तो खूप छान लागतो. त्यामुळे रवा व्यवस्थित असं तुपावरती छानपैकी परतवून घ्यायचं आहे. तूप जर जास्त घट्टवालं घेतलं 3/4 कप, त्याची क्वांटिटी जास्त होऊन जाते. जेव्हा ते गरम झाल्यानंतर वितळतं तेव्हा मग ते आपलं तुपाचं प्रमाण वडीतलं जास्त होऊन जातं. त्याच्यामुळे तूप पातळ पूर्णपणे करून मगच घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण नंतर रवा टाकून घ्यायचा. रवा टाकून घेतल्यानंतर रवा छानपैकी जरा आहे ना असा फसफसतो, एकदम असं जसा भरपूर असा वाढल्यासारखा वाटतो, पण असं काही नाही. व्यवस्थित असा तो आपण तुपामध्ये आधी परतवून घ्यायचा आहे. आता इथे मी घेतलेलं आहे 1.5 कप बेसन. 1.5 कप बेसन आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ जे आपल्याला मार्केटमध्ये मिळतं ते आपण 1.5 कप घेतलेलं आहे आणि ते आपण तुपामध्ये छानपैकी अगदी ना परतवून घ्यायचं. बेसन टाकल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला सगळं असं घट्ट-घट्ट वाटेल, पण तसं न करता आपल्याला ते पूर्णपणे जसं ते त्याच्यामध्ये चांगलं शेकलं जातं ना, मस्तपैकी परतलं जातं, त्याला परत एकदा तूप सुटतं आणि थोडंसं ते पातळ होतं. सुरुवातीला आता तुम्हाला वाटत असेल की सगळं एकदम घट्ट झालं तर एवढं घट्ट होत नाही. जसं ते गरम होत जातं ना तूप, परत त्याच्यामध्ये परत त्याला बेसन तूप सोडत जातं आणि आपलं बॅटर हे थोडंसं परत पातळ व्हायला सुरुवात होते. म्हणून सांगितलं, हे छानपैकी परतवण्यासाठी भांडं घेताना थोडंसं मोठं घ्यायचं आणि व्यवस्थित असं परतवत राहायचं आहे. त्याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपल्याला हे बेसन तुपामध्ये छानपैकी खमंग असं परतवून घ्यायचं आहे. फक्त कुठेही ते करपत नाही आहे ना, ह्याची दक्षता घ्यायची आणि आपण व्यवस्थित असं ते परतवत राहायचं आहे. थोडं ढवळायला जरा जास्त वेळ जातो, पण एक 10 ते 15 मिनटं छानपैकी अगदी खरपूस असं भाजून घेतलं ना, की आपली वडी एकदम मस्तपैकी होते. आणि जसं तुम्ही ते मिक्स करत जाल तसं ते गरम होत जातं, त्याचा थोडासा कलर. आणि सगळ्यांना हे लो फ्लेमवरती करायचं हां, म्हणजे व्यवस्थित असं आपल्याला परतवायला वेळ मिळतो. खमंग असं बेसन आपलं भाजलं जातं तुपामध्ये आणि त्याला चव आणि छान येते. आणि त्याचा एक जो वास येतो ना बेसनाचा तुपामध्ये भाजतानाचा, तो खूप सुंदर येतो. त्याने आपली वडीचं आहे ना, म्हणजे इतका छानपैकी टेस्ट वगैरे सगळी यायला लागते. जेवढं बेसन तुमचं चांगलं भाजलं गेलेलं असेल ना, तेवढं तुमच्या वडीची टेस्ट खूप छान येते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता कळत जाईल की जसं आपलं बेसन हे चांगलं भाजलं जाते तसं ते तूपसुद्धा सोडत चालले आणि आपला बॅटर आहे तो थोडासा असा पातळ झाल्यासारखा दिसत आहे. हे बघा, इथे तुम्हाला कळत असेल की मी जे म्हणत होते की तूप कसं छानपैकी सुटलं जाते, म्हणजे आपलं बेसन हे व्यवस्थित असं परतलं जाते. कलर पण थोडासा चेंज झालेला आहे. कलर जेव्हा चेंज होत जातो तेव्हा तुम्हाला इथे पुढे ना ते बेसनची, म्हणजे आपल्या वडीची चव अजून बदलण्यासाठी, म्हणजे छानपैकी टेस्टी अजून होण्यासाठी इथे मी आता पुढे टाकणार आहे त्याच्यामध्ये पाव वाटी दूध. पाव वाटी दूध टाकायचं आहे, म्हणजे त्याने ना तुमचं आपल्या बेसनचं टेक्स्चर पूर्णपणे चेंज होऊन जातं. एक खरपूस त्याला एकदम छानपैकी त्याला एक कॅरेमलाइज असा टेस्ट येते. पण तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर दुधाच्या ऐवजी तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण घेतलं तरीसुद्धा चालेल. पण मी इथे दूध वापरलेलं आहे. दुधाने अजून छानपैकी कॅरेमलाइज टेस्ट जास्त प्रमाणामध्ये मला वाटली, म्हणून मी इथे दूध टाकलेलं आहे. आणि दूध टाकल्यानंतर तुमच्या बेसनाचं जे आत्ताचं टेक्स्चर दिसतंय आणि दूध टाकल्यानंतरचं टेक्स्चर ते पूर्णपणे बदललं जातं. थोडासा घट्टपणा यायला लागतो, पण काही टेन्शन नाही. जसं पहिलं बेसन टाकल्यावरती तुपामध्ये आपल्याला घट्टपणा आला होता तसाच येऊन तो परत थोडंसं ते पातळ होऊन जातं. हे बघा, असं मस्तपैकी आपलं बेसन हे कॅरेमलाइज होत जातं. म्हणून इथे पटापट आपल्याला ढवळायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण ज्याच्यामध्ये वडी सेट करणार आहोत त्या ताटाला किंवा त्या ट्रेला, ज्या भांड्यात कशात करणार, त्याला तूप आधी लावून घ्यायचं आहे. म्हणजे ती सगळी तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे. आता बघू शकता आपलं बेसनाचं टेक्स्चर पूर्णपणे चेंज झालेलं आहे. त्याला एक मस्तपैकी स्मेल आणि टेस्ट त्याच्यातली वाढलेली आहे, कॅरेमलाइज.
आता इथे आपण ह्या टायमाला टाकायचं आहे गूळ. इथे गूळ मी घेतलेला आहे 1 वाटी. आता मी माझ्याकडे गुळाची पावडर होती म्हणून मी ती गुळाची पावडर घेतलेली आहे. जर तुमच्याकडे अख्खा गूळ असेल तर तो किसून व्यवस्थित त्याचा 1 कप करून घ्यायचा आहे. आता गुळाचा तुमचा कलर जसा असेल त्यानुसार तुमच्या वडीचा कलर असतो. माझ्याकडे आता गूळ होता तो थोडासा असा डार्क कलरचा होता, त्याच्यामुळे माझ्या वडीचा कलरसुद्धा थोडासा डार्क झालेला आहे. तुमच्याकडे अगदी असा व्हाईटसर असा गूळ असेल तुमच्या वडीचा कलर पण छानपैकी असा पिवळसर असा छानपैकी येईल. आता माझ्याकडच्या बेसनाचा गुळाचा कलरच जर थोडा डार्क होता त्याच्यामुळे माझ्या वडीचा कलर पण थोडासा असा डार्क आलेला आहे. आणि गूळ जसं त्याच्यामध्ये मेल्ट होत जातो ना तसं आपली वडी आपली बनत जाते. आता इथे लक्षात ठेवा, बघा गूळ थोडा माझा असा चिकटसर झालेला आहे. आता इथे मी गॅस बंद करून हे मी एका ताटामध्ये काढून घेते ज्याच्यामध्ये मी वडी सेट करणार आहे. इथे बघू शकता मी आधी सगळं तूप लावून ठेवलेलं आहे त्याला. आणि आता वडी आपली गूळ माझा थोडा मेल्ट झालेला होता पूर्णपणे. आता पावडरच घेतली होती त्याच्यामुळे तो लवकर त्याच्यामध्ये मिक्स झाला. नाहीतर तुम्ही असं किसून वगैरे घेतला असेल तर त्याच्यामध्ये पूर्णपणे मेल्ट झाला आहे की नाही चेक करायचा आणि मग तो थोडा वेळ परतवायचा आणि आपण ताटामध्ये काढून घ्यायचा. आता ही पुढची जी प्रोसेस आहे ती सगळी आपल्याला ना लवकरात लवकर करायची, कारण का वडी आपली लवकर सेट होते. त्याच्यामुळे एका वाटीने मी सगळीकडे ना सेम असं प्रमाणामध्ये ते सगळं करून घेतलेलं आहे. पूर्णपणे एक लेवल आपल्या वडीसाठी यायला पाहिजे म्हणून ती आपल्या वाटीने आपण सगळीकडनं असं प्लेन मी पूर्ण तो सरफेस करून घेतलेला आहे. अगदी एकदम मस्तपैकी काय, फक्त ह्या गोष्टी करताना ना थोड्या फास्ट करायच्या आहेत, कारण का वडी आपल्याला लवकरात लवकर ही सेट होते. त्याच्यामुळे आपल्याला सेट करायला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे. आता मी अगदी प्लेन करून घेतलेली आहे. वरनं असं आपल्याचा गुळाचा कलर थोडा डार्क होता म्हणून माझ्या वडीचा कलर पण थोडासा डार्क आलेला आहे. आता ही गरम आहे तिथपर्यंतच आपण त्याच्यात तुकडे करून घ्यायचे आहेत. मी इथे असे चौकोनी पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत. असे तुकडे आपले पूर्णपणे पाडून घ्यायचे, म्हणजे कसं नंतर ते आपल्याला सोपं पडतं वडी काढायला. त्यामुळे जिथपर्यंत ती सेट होते ना तिथपर्यंतच त्याला वडीला तुकडे आपले हे पाडून घ्यायचे आहेत. इथे अशा पद्धतीने मी वडीला चौकोनी असे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ते करायचे आहेत. आता ही वडी अशीच आपण थंड करायला ठेवायची आहे. ती फ्रीजमध्ये वगैरे अजिबात ठेवायची नाही. अशीच ती रूम टेम्परेचरला येईपर्यंत नॉर्मल अशीच ती ठेवून द्यायची आहे. बरोबर ती गार झाल्यानंतर त्याची वडी छानपैकी पडते. इथे मी तुम्हाला पुढे दाखवतेच कशा पद्धतीने आपली वडी छानपैकी तयार झालेली आहे. ती पण इतकी टेस्टी आणि साधी सिंपल अशी ही रेसिपी आहे ना, त्याच्यामुळे नक्की ह्या पद्धतीने आपली बेसनाची गुळवडी तयार करून बघा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ती. आता ही आपली पूर्णपणे थंड झालेली आहे. थोडंसं गार्निशिंगला मी वरनं पिस्ता टाकलेला आहे. अशा पद्धतीने एकदम सुंदर अशी आपली ही बेसन गुळवडी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा. आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर भेटूया परत एका नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ही बेसन गुळवडी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. थँक्यू.